आज आम्ही श्रीमद भागवत गीताचा 7वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. मय्यासक्तमना पार्थ योगं युजन्नदाश्रय असंशयसमग्रं मां यथा न्यायसी तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योग्य संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वाचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. ज्ञानम तेहस विज्ञानम इदं वक्ष्यामशेषत यज्ञात्वा नेह भून्योच ज्ञातव्यम वशिष्यते. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. ते जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणायचे शिल्लक राहत नाही. मनुष्यानां सहस्रेषु कच्चित् यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्नावेति तत्वतः. हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्ये एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. भूमिरापो नलो यायु खम मनो बुद्धिरेव च अहंकारीति मे भिन्ना प्रकृतिरष्टता. अप्रेमेयमितस्त्वन्यां प्रवृत्तिं विद्धि मे परां जीवभूतां महाभावो येदं धारिते जगत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मनबुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकाराच्या विभागात विभागलेली माझी प्रवृत्ती आहे. ही 8 प्रकारे भेद असणारे माझी अपरा म्हणजे अचेत प्रवृत्ती आहे. आणि हे महाभाव, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजेच सचेत प्रवृत्ती समज. एतत् योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कुतस्तं जगत प्रभव प्रयत्नस्तथा. हे अर्जुना, तो असे समज की स्वरभूत मात्र या दोन प्रवृत्तीपासून उत्पन्न झालेली आहे आणि ती सर्व जगाची उत्पत्ती प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. मतः परतरं नान्यत् क्वचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तं सुते मनीगणाइव. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी मोवावे तसे माझ्यात ओले आहे. रसो हप्यस्य कौन्तेय प्रभावशी शशिसूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्दके वोषंचनुषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. पुण्यो गंध पृथ्व्यां च तेजसा चास्मि विभावशु जीवनं सर्वभूतेषु तपस्वचास्मि तपस्विषु.
मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूताचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम. हे अर्जुना, तू संपूर्ण भूताचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्व्याची तेज आहे. बलं बलवता चाहम कामराग विवर्जितम धर्मो विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानाचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राणातील धर्मात्मा अनुकूल अर्थात शास्त्रांना अनुकूल असा काम आहे. ए चैव सात्विका भावा राजसा तामसा चयी मत एवेति तान विद्वी न त्वं तेषु ते मयि. आणखीन हे जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्याच्यात मी आणि माझ्यात ते नाही. त्रिभिर्गुणमैर्भावे रेभी सर्वविधं जगत मोहितं नाभिजानाति मामेभे परमव्ययम. गुणाचे कार्य असणारा सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणाच्या पलीकडे असणारा अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. देवी योषाम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपदन्ते मायामेतां तरन्ति ते. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर फसतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसार तरून जातात. नमांस दुष्कृत्यानि मूढा प्रपदन्ते नराधमा मायया पहत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. मायेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे असुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतोर्जुन आर्तो जिज्ञासुरसार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे भरतवंशीयामध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. तेषानानि नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोऽर्थ महं च मम प्रिय. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेल्या अनन्य प्रेम भक्ती असलेल्या ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वत जाणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. उद्धारा सर्व एवेती ज्ञाने तात्मैव मे मतम आस्थितसेहि उक्तात्मा मामेवानुत्तमां गती. हे सर्व उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूप आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मनबुद्धी असणारा ज्ञानी भक्त आणि उत्तम गतिरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थिर असतो. बहुनाम जन्म जन्मांते ज्ञानवान मा प्रपदन्ते वासुदेव सर्वमती सह महात्मा सुदुर्लभम. पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. कर्मेसी कामे सते सतेर्दर्ज्ञाना प्रपदन्ति नन्यदेवता तम तम नियमास्थाय प्रकृत्या नियमता स्वीया. त्या भोगाच्या इच्छेने
ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवताची पूजा करतात. यो यो याम याम तनुभक्त श्रद्धार्चितुमिच्छति तस्य तस्याम चला श्रद्धा तामेव विद्याम्यहम. जो सकाम भक्त ज्या देवस्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. स तया श्रद्धया युक्तस्य तस्याधार्यन्यमीयते लभते च तते कामान मयेव विहितान हितान. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. अंतवंत फलम तेषां तद्भवतल्तमेघसाम देवान देव यजो यान्ति मदभक्ता यान्ति मामवे. पण त्या मनबुद्धी लोकाचे ते फळ नाशिरंत असते. तसे देवताची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती मला जेवून मिळतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते मा बुद्धई परम भाव मजानंतो ममावेव नमनुत्तमम. मूळ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. नाहम प्रकाश सौरवस योग माया समावृत मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. आपला योग मायाने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही, अर्थात मी जन्माला मारणारा आहे असे समजतात. वेदाहं समतितानि वर्तमानी चार्जुन भविष्यानी च भूतानी मातु वेद न कचन. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेल्या कोणीही मला जाणत नाही. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोह स्वर्गे यान्ति परंतप. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेला सुख दुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. येषां त्वन्तवद्गतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते माम दृढवता. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या त्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे. ते रागद्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जरा मरण मोक्षाय मामासितयतन्ति ये ते ब्रह्मा तद्विधी कुतस्थम अध्यात्मकर्मचाख्यम. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात, ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि सुसंपूर्ण कर्म जाणतात. साधिभूतादिदेवं माम साधियज्ञं च ये विदु प्रियान कालेऽपि च माम ते विदुर्युक्तचेतसा. जे पुरुष आदिभूत, आदिदेव, आदियज्ञ या सर्वाच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. ओम तदसदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः.